नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज दिनांक 9 एप्रिलपर्यंत ज्या लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही, तर अशा लाडक्या बहिणींनी नेमकं एक काम करायचं आहे. व ज्या लाडक्या बहिणींचं अद्यापही घाई गडबडी चुकीचा पर्याय निवडला गेल्याने ज्यांचं ई-के-वाय-सी चुकलेलं आहे व ज्यांनी ई-के-वाय-सी करूनसुद्धा सध्याच्या या दुरुस्तीच्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं नसेल, तर तुम्हाला कशा पद्धतीने या ठिकाणी पत्र पाठवायचं आहे. खरं तर महिला व बालविकास विभागाला आपण पत्राच्या माध्यमातून देखील, ईमेलच्या माध्यमातून देखील जर तुमचं यादीत नाव आलं नसेल, तर तुम्हाला मेल देखील करता येणार आहे. याची सर्व माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर आताच्या या व्हिडिओमध्ये आज दिनांक 9 एप्रिल 2026 खरं तर 4 एप्रिलपासूनच मार्च महिन्याचा जो 1500 रुपयाचा हप्ता आहे, तो हप्ता पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय देवेंद्र फडणवीस व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व सुनेत्रा पवार यांनी या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा पोस्ट या ठिकाणी 9 एप्रिलच्या माध्यमातून जो 1500 रुपयाचा हप्ता आहे तो जमा होत असल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे. तर काही लाडक्या बहिणींना जवळजवळ मार्च आणि एप्रिल या दोनही महिन्याचे हप्ते एकत्रित जमा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण जी.आर. देखील आजच्या घडीला निर्गमित झालेला आहे. एकूणच आज 9 एप्रिल पात्र लाडक्या बहिणीच्या काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा हप्ता मिळालेला नाही. तर अशा लाडक्या बहिणींना आजपर्यंत या ठिकाणी आज पुन्हा तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता वितरित होणार असल्याची माहिती राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, आपलं तालुका, आपला जिल्हा या ठिकाणी कमेंट करा, जेणेकरून असेच नवीन पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील किंवा अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला